नमस्कार, माझं नाव अभिजित भीमराव दराडे. मी सोलापूरहून बिलॉंग करतो. सध्या पुणे इथं कार्यरत आहे आणि मी आय टीमध्ये जॉब करत आहे. तर आय टीमध्ये जॉब करताना असताना जे काय लाईफस्टाईल डिसीज आहेत त्याच्याशी थोडंसं त्रास आहे असं वाटत होता. तर माधवबागचं नाव ऐकलं, आम्ही थोडा रिसर्च केला याच्याबद्दल की माधवबागमध्ये थोडेसे असे पंचकर्म वगैरे असे सोयी आहेत तिथं की जेणेकरून आपण हे डिसीज तिथून रिकवर करू शकतो. तर त्यासाठी मी इथं ॲडमिशन घेतलं आणि 4 दिवसाचा प्लॅन घेतला. तर त्याच्याबद्दल असं सांगेन की ज्यांची ही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे रिगार्डिंग हार्ट डिसीजेस, डायबिटीज, तुमचे लाईफस्टाईल डिसीजेस, तर ही लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे त्यांनी ऑलरेडी प्रूव्हन आहे. आणि आपण इथं बघू शकतो की एवढे सगळे लोक येतात जे की एक्स्ट्रीम कंडिशनला पण आहेत आणि त्यांना चांगले रिझल्ट भेटत आहेत. ॲडमिनिस्ट्रेशनचे बद्दल बोलताना सांगू शकतो की जो काही स्टाफ आहे इथला तो खूप कोऑपरेटिव्ह वाटला मला आणि एकदम हेल्पफुल वाटला. आणि मॅनेजमेंटच्या हिशोबात जर बघितलं आपण जे काही टोटल ओव्हरऑल मॅनेजमेंट इथलं चालतं दिवसभरातलं ते खूपच व्यवस्थित म्हणजे आणि सॅटिस्फाईड मॅनेजमेंट आहे इथलं की जेणेकरून आपल्याला ते तक्रारीची कधीच तुम्हाला देणार नाहीत की ही मला ही तक्रार आहे किंवा हे ते चान्स तुम्हाला देणार नाहीत कधीच की एवढी चांगली सोय आपल्याला इथं भेटेल. आणि कॅन्टीनबद्दल बोलायचं झालं तर कॅन्टीनमध्ये एकदम सकस आहार आणि डाएट कसं असू शकतं म्हणजे कसं असावं आपलं रिअल लाईफस्टाईलमध्ये आपण जे काय आपले हॅबिट्स आहेत रोजचे ते आपण कसे मेंटेन करायला पाहिजेत आणि कसं आयडियल कसं ठेवायचं तर त्याचं इथं परिपूर्ण उदाहरण म्हणजे इथलं कॅन्टीन आहे. तर असे विविध प्रकारे आपण इथं येऊन आपले लाईफस्टाईल आपण सेट करू शकतो आणि विविध प्रकारचं नॉलेज पण इथून घेऊन जाऊ शकतो. तर माझ्यासाठी 5मधून मला वाटते मी 5 पैकी 5 स्टार इथं देऊ शकतो सगळ्याच बाबतीत. थँक्यू.